ह्या आहेत आमच्या सासूबाई आणि त्यांचं चाललंय हे आळिंब निवडायचं. आता आळिंब दाखवा हो. बघा आता आम्ही शेअर करतो तुम्हाला आळिंबाची भाजी. आता बघा हे असं बारीक निवडायचं, असे छोटे छोटे तुकडे करायचे. असं बारीक बारीक निवडून घ्यायचं. ते असं बारीक 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 तुकडं करून घ्यायचं. हा असा बारीक बारीक कांदा चिरून घ्यायचा. कथा तिशी बिजू आज मी शेअर करते आमच्या सासूबाईंच्या हातची आळिंबाची भाजी. बघा असं छान बारीक बारीक कांदा चिरून घ्यायचा. काय बनायचं असं तेल टाकायचं. कांदा टाकायचा. हलवायला काय नाही घेतलं. आता कांदा चांगला ताबूत उंचपर्यंत भाजायचा. बारसा कांदा छान भाजून घ्यायचा. आणि जराशी चटणी टाकायची. टाकू का? हां जरासं मीठ टाकायचं. जरासं मीठ टाकायचं. आता काय असं स्वच्छ धुतलेलं त्याच्यात आळिंब टाकायचं. हां आणि हलवायचं. असं छान परतून घ्यायचं. ही गावाकडची रेसिपी आहे हा, एकदम छान गावरान. जरासं कूट टाकायचं. असं जरा वेळ वापल्यात ठेवायचं. आता जरा वेळ छान वापरवून घेतलं. आता त्याच्यात ऍड करणार आहे शेंगदाण्याचं कूट. आता ही जाड कूट आहे का बारीक कूट आहे? जरा जाडच टाकायचं, बारीक नाही होत नाही. बघा आमच्या आत्या काय सांगते, जरा जाड जाडच कूट घालायचं त्या भाजीत, मग भाजी एकदम छान चविष्ट लागते. एकदम गावरान आमच्या घराची पद्धत, कोकणी स्टाईल जराशी. आता बघा ही एकदम छान दिसती अशी, पण खायला खूप छान एकदम चविष्ट लागते.